आज आपण चेक करणार आहोत रेड फ्लेम प्रॉब्लेम। तुम्ही बघू शकता रेड फ्लेम कशी येते। गॅस उलटा करा, त्यानंतर हा स्क्रू काढून हा पाईप व्यवस्थित बाहेर काढा। पाईपला जास्त ताकद नका लावू, पाईप पिचकेल। हा नोजल काढण्यासाठी 8 नंबरचा स्पॅनर यूज करा। आठ नंबरच्या स्पॅनरने व्यवस्थित काढून घ्या। जर छोटा बर्नर असेल तर त्याचा नोजल नंबर 58 असतो, जर मोठा बर्नर असेल तर त्याचा 77। तर आता हे आपला छोटा बर्नर आहे, तर याचा आहे आपला 58 नंबर। डायरेक्टली तो न्यू त्याला आपण टाकूया। हे बघू शकता 58 नंबरचा नोजल आपण वापरणार आहोत। 58 नंबरचा लावलेलं आहे। लावताना थ्रेड मॅच करा, त्यानंतर व्यवस्थित टाईट करा। टाईट केल्यानंतर बर्नर आणि ह्या पाईपचा स्क्रू लावायला विसरू नका, कारण तो पाईप बाहेर येऊ शकतो। त्यानंतर आपण चेक करूया फ्लेम आता कशी येते। बर्नर ठेवूया आपण वरती, त्यानंतर गॅस आपण आता चालू करू। चालू केल्यानंतर तुम्ही बघू शकता फ्लेम कशी येते। आता अगोदरपेक्षा एकदम बेटर आहे, येलो कलरची।